करूया. अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 10 काढलं का? 27वा श्लोक झाला. आता 28वा श्लोक, श्लोक क्रमांक 28. तिक्त स्कंदम आह. आता अब हम तिक्त स्कंद के बारे में बताने वाले हैं. तिक्तः पटोली त्रायंती वालक उशिरचंदनम भूनिंब निंब कटुका तगर अगरु वत्सकम नक्तमाल द्विरजनी मुस्ता मुर्वा अटरुक्षकम पाठा अपमार्ग कांस्य अयो गुडुची धन्वयासकम पंचमूलम महद्व्याघ्रो विशाला अतिविशा वचा. तर ये क्या है? सब तिक्त स्कंद है. अब इसमें पहला आता है पटोली, पटोल, फिर त्रायंती, फिर वालक, फिर उशिर, फिर चंदन. वालक भी इसका ही उशिर का ही भेद है. उशिर मीन्स काळावाळा. भूनिंब म्हणजे किरात तिक्त, निंब म्हणजे निंब, कटुका, तगर माहिती, अगरू, अगरू माहिती, वत्सक, वत्सक म्हणजे काय? कुटकी ना? हा नाही, वत्सक म्हणजे कुडा. नाही, कुडा कुडा. कुडा, वत्सक. सांप्रत काले वत्सक पुष्पाणां प्रयुज्य अत्र कोकण प्रान्ते एका शाखा निर्मिताः ते कुर्वन्ति. एका शाखा निर्मिताः ते कुर्वन्ति. ह्याच्या फुलापासून, कुड्याच्या फुलापासून भाजी बनवतात कोकण प्रांतामध्ये. आता शेंगापासून बनवतात. वत्सक. अन्यथ नक्तमाल. नक्तमाल म्हणजे हे करंज, खाल्लेलं आहे. नक्तमाल. नंतर काय? द्विरजनी. द्विरजनी म्हणजे काय ती हळद, दारू हळद आणि साधी हळद. नंतर मुस्ता, मुरवा आणि अटरुक्षकम. अटरुक्षकम म्हणजे वाळा, अडुळसा, वासा. नंतर पाठा, अपमार्ग, कांस्य, कांस्य धातू आला इथे. नंतर अयो, अयो म्हणजे हे लोखंड, लोह, अयो. नंतर गुडुची. नंतर धन्वयास, धन्वयासकम. हे झाले. नंतर पंचमूलम, बृहत पंचमूळ. नंतर महत्व्याघ्रो, मोठी रिंगणी. रिंगणीच ना, व्याघ्री म्हणजे व्याघ्रो, शूद्र आणि बृहती. व्याघ्रो द्विवचन आहे. पंचमूलम महत, महत पंचम, बृहत पंचमूळ आणि व्याघ्रो म्हणजे दोन, शूद्र, छोटी बृहती आणि मोठी बृहती, ही व्याघ्री. विशाला आणि अतिविशा वचा. हे सगळे जे काय आहेत ते ये क्या है? सब तिक्त स्कंद है. आता याची काही टीका वेगळ्या काही विशेष काही नाही आहे. तेच सगळं. त्यामुळे आपण हा चॅप्टर फास्ट वाचून जरा संपू. काढलं तर विचारा. विशेष काय ह्याच्यात काय अर्थ नाही आहे ह्याच्यात. सर्वांग सुंदर. नक्तमालः करंजः कांस्यः लोहवेदः अयो लोहम. आयुर्वेद रसायन तिक्त स्कंदम आह तिक्त पटोलिती वत्सकाः कुटजाः नक्तमालः करंजः. कुड्याचे आता नक्तमालः करंजः
द्विरजनी हरिद्राद्वयम, कांस्यसी धातुविशेषो, हे दोन्ही धातुविशेष आहेत. धन्वयासको दुरालभा, महत्पंचमूळ बिल्वादी, व्याघ्रो क्षुद्रा बृहती, विशाला इंद्रवारुणी. आता हे काय समजवू नको ना, पुढे पुढे वाचू ना. संग्रह हेतू संग्रहामध्ये सांगितलेला आहे काय. नलद, कृतमाल, कृतमाल, सुशवी, ज्योतिष्मती, वरुण, वरुण, वरुणज, वरुणज, वरुणाज, शृंगी, त्रायमाणा, कटुका, किराततिक्त, तिक्तक, तिक्त, किराततिक्त, नंतर करवीर, विकंतक, अर्क, काकमाची, वैजयंती, वेतस, वेतस, सप्तपर्णा, सुमनाहा, सोमवल्क, मदनफलानी, पटोलादिश्च शाकवर्गाः. हे सगळे जे काय आहे पटोलादी शाकवर्ग हे सगळे काय येतात, कशामध्ये येतात, तिक्तस्कंदामध्ये येतात. बरोबर आहे. नंतर कटुस्कंदम आह. जाऊ ना पुढे या स्पीडमध्ये. कटुस्कंदम आह कि कटुस्कंद अब हम बता रहे हैं. कटुको, कटुका मध्ये क्या 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 आता है, हिंगो, मरीच, हिंगू, मरीच, कृमिजित, कृमिजित म्हणजे विडंग, कृमिजित म्हणजे विडंग. पंचकोल, पंचकोलकम, कुठेराद्या, हरितकाहा, कुठेरादी हरितकाहा, कुठेराद्या, कुठेरादी जो गण सांगितलेला आहे, कुठेर येतं त्याच्यात, भाज्या शेवगा येतो, लसूण येतं, ते कुठेराद्य हरितकाहा. पित्तम, मूत्रम, अरुष्करम, आणि अरुष्कर. अरुष्कर म्हणजे काय, भल्लातक. हे सगळं काय येतात, तिखट. कटुस्कंद. पित्तम, मूत्रम, छागादीनाम. पित्त आणि हे जे मूत्र सांगितले ते छागादींचं मूत्र, पित्तमूत्र घ्यायचं. उपलक्षणम चैदम. अन्यानी च संग्रह उक्तानी मनशीला सर्षप कुष्ठादिनी बोध्यानी. आणि अन्य जे आहेत संग्रहामध्ये सांगितलेले ते मनशीला, सर्षप हे सगळे तुम्ही त्याची इन्व्हॉल्वमेंट या कटुस्कंदामध्ये करा. त्याचा बोध घ्या तसा. आयुर्वेद रसायन. कटुकस्कंदम आह. कटुको हिंगवेतीति कृमिजित विडंगम, कुठेर शिग्रुसुरस. हे हा श्लोक आहे अष्टांगहृदयचा 6व्या अध्यायातला. त्याच्यामध्ये तर कुठेरादी गण दिलेला आहे. इत्यादी वर्गोक्ता कुठेराद्या हरितका. हे सगळे कुठेरादी हरितक आहेत, भाज्या आहेत. त्या गणातल्या आहेत, त्या श्लोकामध्ये सगळ्या येतात. शिग्रू येतं. मांसांशिनाम प्रसिद्धो मृगाद्य अवयवभेदः पित्तम. काय सांगितलं त्यांनी, मृगादी जे हे आहेत काय प्राणी आहेत, त्यांचं पित्त घ्यायचंय. जे मांसासाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांचं मांस खाल्लं जातं, त्यांचं पित्त ते पण जे आहे ते तिखट आहे. अरुष्करो भल्लातकाहा. संग्रहामध्ये आणि उदाहरणं दिलेली आहेत. तेजोवती, नंतर हस्तीपिपली म्हणजे गजपिपली, मूलक, सर्षप, लशून, पलांडू, करंज,
मनशीला, मनशीला. आल, काय डबल मनशीला. देवदारू, मनशीला, आल देवदारू. मनशीला बघूया, हे डबल त्यांनी हे केलंय ना, अवग्रह केलाय. देवदारू, कुष्ठैही, कुष्ठ, एला, सुरस, चोरक, चोरक आणि अरेणुका. चोरक, 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 रेणुका. हे सगळे जे आहेत, चोरक. र आहे काय तिथे? र वर मात्रा आहे? हो. चोरक रेणुका. चोरक रेणुका. हा. हे सगळे जे आहेत ते काय आहेत? कटुस्कंदाचे आहेत. आता श्लोक नंबर 31 ला आलो आपण. तर अवग्रह 2 काय ते बघू. शीला, आल देवदारू, काय आहे तो बघूया शब्द. आल देवदारू, मनशीला. पुढे कषाय स्कंदम आह. आता आम्ही कषाय स्कंद आपण सांगत आहोत. वर्ग कषायः पथ्या अक्ष शिशिरः खदिरो मधु ककोन कदंबो उदुंबर मुक्ता प्रवाळ अंजन गैरिकम बालकपित्त खर्जूर बिस पद्म उत्पलादी. हे काय आहे? कुठला स्कंद आहे? कषाय स्कंद आहे. तुरट रसाची 31वा श्लोक, 10वा अध्याय. त्याच्यामध्ये काय काय? पथ्या. पथ्या म्हणजे काय? पथ्या म्हणजे हिरडा. जो पथ्य करायचो हिरडा. पथ्या. अक्ष म्हणजे बेरडा. शिशिर म्हणजे शिशिर. खदीर, खदीर म्हणजे खदीर. मधु. नंतर काय? कदंब, कदंब माहिती. उदुंबर, मुक्ता, प्रवाळ. नंतर अंजन, अंजन म्हणजे आपण जो सुरमा वापरतो, अंजन. नंतर गैरिकम, गैरिक. बालकपित्त म्हणजे कच्चं कवट. खर्जूर, खर्जूर म्हणजे खर्जूर. बीस, बीस म्हणजे कमळाचे कोंब किंवा ते जे काय अवयव आहेत कमळाचे, ते बीस. पद्म आणि उत्पल आदी. पद्म आणि उत्पल हे कमळाचे प्रकार आहेत. हे सगळे काय आहेत? कषाय रसाचे आहेत. सर्वांग सुंदर टिकेत काय सांगितले? आदि शब्देन प्रियांगू लोद्र कटवांगादीनी गृह्यन्ते. आदी जो शब्द आहे त्यात अजूनही तुम्ही हे बाकीच्या गोष्टी त्याच्यात घ्यायच्या आहेत कषाय रसाच्या. आयुर्वेद रसायन. कषाय स्कंदम आह वर्ग कषायेती पथ्या हरितकी अक्षो विवितकः मुक्ता मुक्ता फलम. मुक्ता फळ म्हणजे कुठलं फळ बघायला पाहिजे. मुक्ता म्हणजे मोती नाही. मुक्ता फलम प्रवाळम विद्रुमम बालम इति कपित्तम खर्जूरयोः विशेषम. हे जे बाल विशेषण जे दिलेलं आहे ते कपित्त आणि खर्जूर या दोघांनाही दिलेलं आहे. कच्चं कवट आणि कच्चा खजूर असं दोघांनाही. संग्रह हेतू. संग्रहामध्ये सांगितलेलं आहे. संग्रहामध्ये लिस्ट सांगितलेली आहे कषाय रसाची. ही लिस्ट वाचतो मी. प्रियंगू, अनंता, रौद्र, कटवांग, कटफल, धव, धन्वन, धात्रीफल, धातकी पुष्प, पद्मा पुष्प, पद्मा पद्म, पद्मक, नागकेशर, कुमुद, तुंग, तिंदुक, जंबू, जंबू, आम्र, प्लक्ष, वट, आम्र, आम्ल प्लक्ष नाही काय पण आहे वाटतं तिथं. आम्र प्लक्ष आहे की. प्लक्ष, वट,
विकंक, पुढे काय, विकंकत, जंबवा, आम्रास्थ, आंब्याची कोय, नंतर अश्वत्थ, मोचरस, समंगासो, नाही, मोचरस, समंगा सोमवल्कल, सोमवल्कल, सप्तपर्ण, स्यंद, सप्तपर्ण, स्यंद, पुढे काय, स्यंदना, सन, स्यंदनासन, असं काहीतरी हे आहे. सल्लकी, शालताल, पियालही, पियाल, एलवालुक, परिपेल, वजिंगिणी, बदरी, कदर, अरी, इरिमेद, काश, कशेरुक, वंश, अश्मंतक, पुढे काय, अशोक, शिंशपा, पलाश, आहे की नाही, शमी, क्षण, शंखनाभी, मेषशृंगी, वरुण, स्फुर्जक, सर्ज, भुर्जा, पुढे काय लिहिले, 3 मध्ये काय, अर्जुन, भुर्ज अर्जुन, अजकर्ण, भुर्ज अर्जुन, अजकर्ण, वर्ण, क, मृणाल, प्रभूतीनी इति. मधुरस्कंदोक्त आदिशब्दो आम्लादि स्कंदे अपि अनुवर्तते, तेन अनुक्तान्य अपि स्वयं उह्यानी. त्यांनी काय सांगितलंय की जिथे जिथे आदिशब्द दिलेला आहे ना, तिथे ते तुम्ही काय काय करायचं, सगळ्यांना तो आदिशब्द अनुवर्तन करायचा आणि ती संख्या जी आहे ती तुम्ही काय करायची, स्वयं उह्यानी, स्वतः विचिंतन करून ती संख्या आणि वाढवा तुम्ही. अजून कशाय रसाचे अजून जे काय ते जोडा त्याला, आणि तेवढ्या कशाय स्कंद तुम्ही करा, मोठाच्या मोठा करा, असं ते म्हणतायत. इदानीम येषाम गुणनिरूपणम करोती. आता आम्ही त्याचं काय करतोय, गुणनिरूपण करतोय ह्यांचं. मधुरम श्लेष्मणम प्रायो जीर्णात, शाली, यवारुते, मुद्गात, गोधूमतः, क्षौद्रात, सीताया, जांगल आमिषात. काय सांगितले त्यांनी, मधुरम जे आहे ते श्लेष्मलम आहे, जे मधुर रसाचं आहे ते काय आहे, कफ वाढवणारं असतं प्रायो, जनरली. जीर्णशाली आणि यव, द्रुते ह्यांना सोडून, आणि मुद्गात, हे द्रुते आलंय, द्रुते शिकवलंय ना, विना द्रुते, कुठल्या विभक्तीला लागतं द्रुते, पंचमीला लागतं, हे की नाही, तृतीयाला लागतंय ना, तृतीयाला नाही लागत, तृतीयाला. मुद्गात, गोधूमात, पंचमी सगळं, क्षौद्रात, सीताया, सीताया, जांगल आमिषात, ह्या सगळ्यांना सोडून कोणाकोणाला, जुनी साळी, जुनं यव, मुद्ग, गोधूम, क्षौद्र, सीता आणि जांगल आमिष. ह्या आमिष म्हणजे मांस, जांगल मांस, ह्या सगळे जे श्लेष्म, हे सगळे जे मधुर आहेत ते सोडून बाकीचे सगळे मधुर जे आहेत ते श्लेष्मल आहेत, म्हणजे कफ वाढवणारे आहेत. जीर्णात, शाली, यव, मुद्ग, गोधूमात, क्षौद्रात, सीताया, जांगलम आमिषात, द्रुते, सर्वाणी मधुर स्कंदानी श्लेष्मलाः भवति. सगळे हे सोडून
श्लेष्मल आहेत. बाकी सगळे कफ वाढवतात, हे वाढवत नाहीत. ठीक आहे. ऋते, ऋते, विना, हे सगळे प्रयोग केलेले आहेत आपण संस्कृत शिकताना. बर, पुढे जाऊया. सुखात ऋते जीवनम, सुखाशिवाय जीवन आहे ना. प्रायेण मधुरम द्रव्यम कफकृत भवती शाल्यादीनां पुराणान वर्जयित्वा. प्रायेण जनरली मधुर द्रव्य जे आहे, मधुर द्रव्य जो है वो क्या है, कफ बढ़ाने वाली होती है. कफ कृत भवती, कफ बढ़ाने वाले होते हैं. शाल्यादीन पुराणान वर्जयित्वा, शाल्यादी ज्या आहेत, जुन्या साळी ज्या आहेत त्या सोडून हे सगळ्यांना नियम आहे. प्रायो ग्रहणम तैलम कुष्ठादौ, तैलम अष्टादो आहे काय, तैलम अष्टादो व्यभिचार दर्शनात एवं उत्तरत्र अपि प्रायो ग्रहणस्य प्रयोजनम वेद्यम. तर जनरली हा शब्द अशासाठी दिलेला आहे की अजूनही काही अपवाद आहेत मधुर रसाचे की जे कफ वाढवत नाहीत, मधुर रस असूनही. त्याच्यात तेलाचा समावेश आहे. तेल मधुर रसाचा असूनही ते कफ वाढवत नाही. हे व्यभिचार दर्शनात, हे क्रॉस दिसतं व्यवहारामध्ये. ठीक आहे, असं. आणि त्यामुळे प्रायोग्रहणम हे आपण केलेलं आहे, जनरली असं केलेलं आहे. सरसकट नाही. ठीक आहे, पुढे जाऊ दे. आयुर्वेद रसायन, आवाज येतोय ना माझा? हो येतो. आयुर्वेद रसायन. आता हा सामान्य उक्त रस कर्मापवाद, हा सामान्य आपण सांगितलेला आहे की मधुर श्लेष्म वाढवणारं जे आहे ते. पण ह्याला हा अपवाद आहे. तत्र मधुर रसस्य आह मधुरम श्लेष्मलेमिति, मधुर रस जो आहे तो श्लेष्म वाढवणाराच आहे. जीर्णशाल्यादिभ्य ऋते, आणि हे जे आहे हे तुम्हाला जिथे प्रमेय आहे तिथे वापरायचं आहे. जो आपल्याला मधुर रस अपेक्षित असतो पण जो कफ वाढवत नाही आहे, असा मधुर रस. म्हणून मी जीर्णशाली बिली प्रमेयामध्ये आहे ना. कारण तुम्हाला संतर्पण करायचं आहे पण तुम्हाला क्लेद वाढवायचा नाही, तुम्हाला संतर्पण करायचं पण कफ वाढवायचा नाही, तुम्हाला धातूंना बल द्यायचं पण तुम्हाला शरीरामध्ये पिच्छिल गुण वाढवायचा नाही आहे, तुम्हाला क्लेद भाव वाढवायचा नाही आहे. त्यावेळी हे सगळं प्रमेयातली पथ्य आहेत. जीर्णशाल्यादिभ्य ऋते विना मधुरम श्लेष्मलम. जीर्णात इति शाल्यादीनां चतुर्णाम विशेषणम. काय म्हटले? जीर्णात इति शाल्यादीनां चतुर्णाम विशेषणम. चतुर्ण काय? जीर्णशाली आणि यव. तर हे जीर्ण जे आहे ते शाली पण आहे, यव पण आहे, मुद्ग पण आहे आणि गोधूम आहे. ह्या चारांना ते विशेषण आहे. काय? कुठलं? जीर्ण. गोधूम पण जीर्ण असायला पाहिजे, मुद्ग पण जीर्ण असायला पाहिजे. जीर्ण म्हणजे 1 वर्ष जुनं असायला हवं. ठीक आहे. जीर्णात संवत्सर उषितात, 1 वर्ष ठेवलेलं, संवत्सर म्हणजे 1 वर्ष ठेवलेलं असलेलं पाहिजे. असं गहू, मूग, शाली, यव हे सगळे वापरायचे प्रमेयामध्ये. सीता म्हणजे शर्करा. प्रायोग्रहणात जीर्णशाल्यादीनां व्यभिचार उदाहरणत्वम. हे व्यभिचार उदाहरण आहे. काय म्हणतात त्याला? व्यभिचार अपवादात्मक उदाहरण आहेत ही. तैलादीनाम अपि श्लेष्मलत्वात. तेल जे आहे तेही श्लेष्म वाढवणारं आहे.
सॉरी अश्लेष्मलत्वात, तैलादीनाम अपि अश्लेष्मलत्वात. तुम्ही माझं चूक सांगत नाही, ऐकताय नुसतं की तैलादी जे आहेत तेही श्लेष्म वाढवत नाहीत. एवं आम्लादिषु अपि वाच्यम. अशाच पद्धतीने आम्लादींचं पण अपवाद आता आम्ही सांगत आहोत. हे मधुराचे झाले अपवाद की जीर्णशाली असेल, यव असेल, गहू असेल, मूग असेल, शौद्र आणि शौद्र असेल, सीता असेल, हे सगळं जे मधुर असूनही श्लेष्म वाढवत नाही. तसं आता आंबटाचं पण आम्ही सांगतोय. प्रायो हो, कळतंय ना? तसं खूप हे नाही, आपण मी स्पीडमध्ये जरा घेतोय. प्रायो आम्लम पित्त जननम. नवीन आलेल्यांसाठी किती नंबर श्लोक? 33 नंबर श्लोकची पुढची लाईन चालली आहे. अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 33. प्रायो आम्ल पित्त जननम दाढीम आमलका धृते. तर दाढीम आणि आमलकी सोडून ऋते त्यांना सोडून प्राय हा आम्लरसाची द्रव्य जी आहेत ते पित्तजनन असतात. म्हणजे दाढीम आणि आम्लकी हे पित्तजनन नाही. ठीक आहे. अपवाद आणि नियम सिद्ध होतो. आम्ल जे रस आहेत ते काय होतात? पित्तजनन आहेत. आम्लद्रव्यम प्राय पित्तकृत. आम्लद्रव्य ही जी प्राय काय आहेत? पित्तकृत आहेत. दाढीम आमलके हित्वा. दाढीम आणि आमलकीला सोडून. हित्वा म्हणजे पण सोडून. जसं विना, ऋते, तसं हित्वा. त्याचा हा धातू असतो हित्वाचा. त्वांत प्रत्यय शिकलेत ना आपण प्रत्यय. त्यक्त्वा, लिखित्वा, खादित्वा, पठित्वा, असं हा धातूला प्रत्यय लागला की हित्वा होतो. असं. तर आयुर्वेद रसायन आम्लस्य अपवादम आह प्रायो आम्लमिती. आम्लाचा हा अपवाद आहेत. काय? दाढीम आणि आवळा हे जे आहेत आंबट असून पित्तजनन करत नाहीत. अपत्यम लवणम प्रायः चक्षुषो काय प्राय चक्षुष्य काय लिहिले? चक्षुष्य. चक्षुषांसाठी अपत्य. चक्षुष्यच आहे की. अपत्य लवणम प्रायः चक्षुषो अन्यत्र सैंधवात. सैंधव सोडून जी लवणं आहेत ती चक्षुषांसाठी म्हणजे डोळ्यांसाठी काय आहेत? अपत्यकर आहेत. काय प्रश्न विचार? तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारा. मी आता मेसेज बघत नाही. काय विचारायचं आहे? खदिरामुळे कफ का वाढत नाही? कशामुळे? खडीसाखर. कुठे आहे खडीसाखर? साखर आहे. का वाढत नाही का? ह्याच्याने वाढत का नाही कप का? असं म्हणताय काय? या जीर्णशाली मुदग. हेच तर आहे ना विशेष. हा तर स्वभाव आहे ना द्रव्यांचा. नाहीतर मग काय सगळं सोपं काम झालं असतं नाही. रसभेदी अध्याय कशाला सांगावं लागला? एक रस मधुर सांगितला, 6 रस सांगितले. 3 रस वातावर काम करतात, 3 कफावर काम करतात, 3 पित्तावर काम करतात. विशेष संपला असता. पण ते नुसतं रस नाही ना. रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव, द्रव्य, स्वभाव सगळ्या गोष्टी येतात. नाही का?
त्याला काही कारण नाही. द्रव्य स्वभाव हेच कारण आहे. आहे की नाही? विशिष्ट आजारात एखादा अवयव का दुखतो, आहे की नाही, त्याला तो रोग स्वभाव आहे. आलं लक्षात? तसं खूप गोष्टी अचिंत्यच आहेत. आपण वाचतोय हे अगदी 20-30% सगळं काम आहे. म्हणजे जे काही चाललंय ते सगळं 80% सगळं अचिंत्यच आहे. आलं लक्षात? तर त्या 20-30% जाण्यापर्यंत तर आपण गेलो पाहिजे, म्हणून ते आपण वाचतोय, म्हणजे अभ्यास आपण करतो आयुर्वेदाचा. बाकी अनेक गोष्टी अशाच आहेत की त्या असंच का आपल्याला उत्तरच नाही काय, नाही का? पंचमहाभूतांचं कॉम्बिनेशन, परमिटेशन कॉम्बिनेशन इतकं सोपं नाही. म्हणजे ते 5च आहेत आणि एकमेकात मिक्स झाले, इतकं ते सोपं नाही. त्याच्यातलं किती पर्सेंटेज पृथ्वी महाभूत गेलं आहे, किती पर्सेंटेज जलमहाभूत गेलं आहे, जलमहाभूतातले गुण किती पर्सेंट गेले आहेत, ह्या सगळ्या असं टोटल जर केलं तर ते सगळं फार किचकट काम आहे. आणि त्याने ते द्रव्य सिद्ध होणार आहे. म्हणजे एक द्रव्य सेम महाभूतांचं जरी कॉम्बिनेशन असलं, त्यात 1-2% जरी पर्सेंटेजमध्ये फरक असला तर ते द्रव्य बदलतं. आलं लक्षात? 2 द्रव्य बदलतात. त्यामुळे म्हणून आपण आहे तेच वाचायचं नाही, आहे ते वापरायचं प्रॅक्टिसमध्ये. त्याच्या पलीकडे काय चिंतन करणे एवढी बुद्धी नाही ना आपल्याला. बुद्धी नाही इन द सेन्स आपण कसं काढू शकतो ना, एक कुठलंही असं अननोन द्रव्य दिलं तरी आपण त्याचा रसविपाक काढू नाही शकत. रस काढाल जास्तीत जास्त, आहे की नाही? पण बाकी का काढू शकत नाही एका द्रव्याचं. इथं तर अखंड त्यांनी हेच सांगितलं आहे. त्यामुळे आपण काय नुसतं वाचायचं. सैंधव वृक्ष का, सैंधव चक्षुष्य काय आहे, किंवा डोळ्यांसाठी हानिकारक काय ना का नाही आहे आणि बाकीचे का आहेत, ह्याला काय असं फिक्स कारण नाही. आलं लक्षात? कळालं का? कंदामध्ये आलूकम बटाटा हा कनिष्ठ आहे, का आहे त्याला असं कारण, म्हणजे त्या आपण कारण देऊ शकतो असं फिरवून, पण ते द्रव्य स्वभाव आहे. बरं, पुढे जाऊया. कुठे आहे मी? 34ला. लवणम द्रव्यम प्रायः चक्षुष्य अपत्यम सैंधवम वर्जयित्वा. लवणस्य अपवादम आह अपथ्यम लवणमिति. ठीक आहे. 35. व्यवहारामध्ये पण आता तुम्ही 2 मधुर द्रव्य घेतली, 3 मधुर द्रव्य घेतलीत, साखर घेतलीत आणि मध घेतलात, आहे की नाही? तर ते 2 मधुर घेतलं तुम्ही, तर प्रत्येक वेळी 2 रस एकत्र आल्यावर, समान रस एकत्र आल्यावर जे काम करणं अपेक्षित आहे ते प्रत्येक वेळी तेच काम होईल असं नाही. म्हणजे काय? म्हणजे 2 द्रव्यांचा संयोग पण वेगळं काम करू शकतो, असं म्हणण्याचा उद्देश आहे. काय आलं ना मी काय बोलतोय? म्हणजे आता मधुर द्रव्याने काय करायला पाहिजे? मधुर द्रव्याने बृहण करायला पाहिजे, मधुर द्रव्याने गौरवता आणली पाहिजे, मधुर द्रव्याने प्रीणन केलं पाहिजे, आहे ना? असं केलं पाहिजे. आणि 2 मधुर द्रव्य एकत्र आली त्यांनी पण तेच केलं पाहिजे का दोघंही मधुर आहेत, पण तसंच होईलच असं नाही. प्रत्येक वेळी 2 मधुर द्रव्य एकत्र आली तर कदाचित त्यांचं काम लेखन पण होऊ शकेल, कदाचित ते लेखन पण करू शकतील, कदाचित ते कर्षण करू शकतील, कदाचित ते स्वेदजनन पण करू शकतील. त्यामुळे दोघांचा संयोग आपण म्हणजे काढू शकत नाही काय होईल. 3, 4, 5, 6 तर खूप लांबचीच गोष्ट आहे. लक्षात? आणि त्यामुळे काय होतं, कधी कधी कंपन्यांची औषधं अशी सगळी मिळून बनवतात ना, मग कधी कधी ते काम करत नाहीत. ते पेटंट औषध बनवतात, सगळे एकत्र करतात आणि ते बनवून टाकतात.
कधी कधी होतं, पण नाही असं नाही, कधी कधी होत नाही. बरोबर आहे की नाही? हा, मग ते आपण नाही बनवले कल्प, त्यांनीच बनवले, त्यांचं डोकं तेवढं. त्यांनी ते सगळं असं एक्झामिन करून आणि रिझल्ट बघून खूप मोठं काम आहे ते. त्यामुळे शक्यतो आहेत ते कॉम्बिनेशन बनवायचे, म्हणजे जी ग्रंथात दिली आहेत, आणि स्वतः जर बनवलीत वेगळी आणि त्याचे रिझल्ट मिळाले तर उत्तम, पण नाही मिळाले तर त्याला कारण ते आहे, मुनिरेव जानाति द्रव्य संयोगज फलम. कारण दोन ज्यावेळी द्रव्य एकत्र येणार ते त्याचा रस, गुण, वीर्य, विपाक, गुण हे सगळं कॉम्बिनेशन एकत्र येणार, आणि ते एकत्र आल्यावर ते कशावर काय हे होणार, काय म्हणतात, हावी होणार. बरोबर आहे की नाही? आणि कशातून काय त्यांचा कलेक्टिव्हली रस, गुण, वीर्य काय होणार हे आपण कसं सांगणार, आहे की नाही? कठीण आहे हे एवढं सांगणं. त्यामुळे ते त्यातल्या त्यात कसं की बाबा मधुर द्रव्य एकत्र केली, साधारणतः दूध घेतलं, शतावरी कल्प टाकलं, ब्रोहण होणार, आहे की नाही? गव्हापासून गहू घेतला, त्याच्यात दुधाचे काय गव्हाची खिचडी बिचडी बनवली, ब्रोहण होणार. जनरली होत नाही, पण असंच होईल असं नाही. आलं लक्षात? कळालं का मी काय बोलतोय? कळालं का? दोन द्रव्याबद्दल बोलतोय, 3-4चं तर फारच पुढचं मग गोष्ट. असं 2-3 विरेचन द्रव्य एकत्र घेतली की विरेचनच होईल असं काय खात्री नाही. होण्याचे चान्सेस खूप आहेत, पण होईलच याची खात्री नाही. आलं का लक्षात? असं. बरं, पुढे जाऊया. म्हणून ते रसाविषयी अभ्यास करण्यासाठी हा रसभेदी आहे. तुम्हाला मधुरत्व जीर्णशालीतलं पण कळालं पाहिजे, यवतलं पण कळालं पाहिजे, गोधूम पण कळायला पाहिजे. त्या मधुरामध्ये पण किती भेद आहेत. नुसतं रसामध्ये तर भेद आहेत, पण त्या रसामध्ये पण कितीतरी भेद आहेत, आहे की नाही? आणि त्यामुळे रसांची कामं दिलेली आहेत आधी. आता फक्त आपण स्कंद वाचतोय. 35वा श्लोक. तिक्तम कटूच भूयिष्टम अवृश्यम वातकोपनम. जी कटुद्रव्य आहेत, आणि तिक्त द्रव्य जे आहेत, तिक्त आणि कटू जी द्रव्य आहेत ती काय आहेत? भूयिष्ट म्हणजे जास्त असलेली, प्रिडॉमिनंट कटू आणि तिक्त असलेली जी द्रव्य आहेत ती काय आहेत? अवृश्य आणि वातकोपनम आहेत. वात वाढवणारी आणि काय आहेत? अवृश्य आहेत. ऋते सोडून कोणाला? अमृता पटोलीभ्याम. अमृता आणि पटोलला सोडून जी तिक्त द्रव्य आहेत ती काय आहेत? वृश्य आहेत आणि वात वाढवत नाहीत असा अर्थ. आणि शुंठी कृष्णा रसोनतः. शुंठी, पिपली आणि लसूण ही जी कटुद्रव्य आहेत, तिखट द्रव्य जी आहेत ती काय आहेत? वृश्य आहेत आणि वात वाढवत नाहीत. ऋते यांना सोडून अमृता आणि पटोलीला सोडून तिक्तद्रव्ये आणि शुंठी, कृष्णा, रसूनला सोडून कटुद्रव्ये ही काय आहेत? वृश्य आहेत आणि वात वाढवत नाही असं सांगता येते. ठीक आहे. बाकी सगळी तिक्त आणि कटुद्रव्य काय आहेत? अवृश्य आणि वातकोपनम आहेत. ह्यालाच तर विचित्र प्रत्यारब्धता म्हणतात. सामान्य नियमाला तोडून काहीतरी वेगळा द्रव्य वेगळं काहीतरी दाखवतं. सर्वांग सुंदर टीका. तिक्तम द्रव्यम कटुच प्रायः अवृश्यम वातकृच्च गुडुच्चादीन हित्वा. गुडुच्चादीनीला सोडून. गुडूची कडू असून ती हे आहे, वृक्ष आहे, वात कमी करणारी आहे. पटोल पण. आयुर्वेद रसायन. तिक्त कटुयोः अपवादम आह तिक्त कटुचेती अमृता पटोलीभ्याम विना तिक्तम अवृश्यम वातलम च. बाकीचे सोडून ते असंच आहे. तद्वत शुंठ्यादीनम विना कटुकम.
तसंच शुंठी पण, जी उष्ण कटू असून काय आहे, वृक्ष आहे आणि वात कमी करणारी आहे. अमृता गुडूची, कृष्णा पिपली, रसोन लसूण. हा ठीक आहे. कषायम प्रायशः शीतम स्तंभनम च अभया विना. आता ही जी अभया आहे, जो हिरडा आहे, तो काय आहे, कषाय असून काय करतो, स्तंभन करत नाही आणि शीत नाही आहे तो. बाकीची सगळी कषाय रस ही प्रायः शीत आणि स्तंभन करणारी आहेत. बरोबर आहे की नाही. तर अभया का करत नाही, मग आपण त्याला कारणमीमांसा देऊ शकतो की बाबा त्याच्यात आम्लरस पण आहे, मधुर रस पण आहे, त्यामुळे तो स्तंभन करत नाही, आहे की नाही, असं करू शकतो. पण ते उष्ण पण आहे ना कषाय असून. असं तर हे विचित्र प्रत्यारब्धत आहे. कषाय द्रव्यम प्रायेण शीतवीर्यम स्तंभनम च भवती हरितकी वर्जयित्वा. हरितकी सोडून. तर त्यांनी सगळं शोधून काढलंय ना, आहे की नाही. त्याचा रस असा असेल हरितकीचा. त्यांनी त्यावेळी शीत सांगितलं असतं तरी आत्ता आपण शीतच अभ्यास केला असता, आहे की नाही. त्यांनी शोधून काढणं हे आहे ना, हे अपवाद शोधून काढणं हे मोठं काम आहे. कषायस्य अपवादम आह कषायमिती अभया हरितकी. अभया ही काय आहे, हे आहे अपवाद आहे. अभया ज्याला भय नाही ती अशी. अभिरू म्हणजे शतावरी. बरं, पुढे आता 36 नंबर श्लोक. इथपर्यंत काय अडचण नाही ना, काय विचारायचं आहे का. अभया हरितकी म्हणजे त्या शतावरी आणि हरितकी असं सांगितलं कुठे. नाही, शतावरी नाही, अभया म्हणजे हरितकी. मी आपलं बोलतोय. अभिरू म्हणजे शतावरी. अभिरू इथं आलेलं ना आपल्या मधुरस्कंदामध्ये, आहे की नाही. अभिरू शतावरी. ज्याला भीती वाटते त्याला द्यायची शतावरी. 35 ते शुंठी कृष्ण रसोनतः अर्थ काय घ्यायचा. रसोनापासून ते पंचमीच हे आहे ना, पंचमी विभक्ती सारखा अवयव आहे ते, है ना. वृक्षात फलम पतती, झाडापासून फळं पडतात, फळ झाडातून पासून फळ पडतं आणि वृक्षतः फल पतती, तसंही चालतं झाडापासून. म्हणजे शुंठी कृष्ण रसोन पासून वातकोपनम भवे. शंठी कृष्णा रसोनतः ऋते अन्यानी तिक्तकटूनि द्रव्यानि अन्यानी कटूनि द्रव्यानि अवृश्यम वातकोपनम भवन्ति. असं. कुठे आलो मी, 36 ला आलो. बर, वाचूया. रसहा हे काय आता 36. ऐका आता, महत्वाचं आहे काहीतरी. रसहा कटू आम्ल लवणः वीर्योष्णाः यथोत्तरम. आता रसा जे आहेत, कटू आम्ल लवण असे रांगेत जर घेतले तर वीर्य उष्ण यथोत्तरम, तर कटू जरा कमी उष्ण आहे, आम्ल त्याच्यापेक्षा थोडा जास्त आणि लवण त्याच्यापेक्षा जास्त उष्ण आहे. ठीक आहे. तिक्त कषायो मधुराः तद्वत एव च शीतला. तिक्त, कषाय आणि मधुर असे जर घेतले तर ते तिक्त कमी शीत आहे, कषाय जरा कमी आणि तिक्तापेक्षा जास्त आणि मधुर त्याच्यापेक्षा जास्त शीतल आहे. हे जनरली प्राय नियम आहे. जनरली हा नियम लागतो. हेच महत्वाचं आहे प्रॅक्टिसमध्ये. नंतर द्रव्य सिलेक्शन फार नंतरची गोष्ट. तिक्त कटू कषायश्च वृक्षा बद्ध मलास्ततः. तिक्त, कटू आणि कषाय काय, तिक्त म्हणजे कडू, तिखट आणि तुरट हे वृक्ष आणि बद्धमल करणारे आहेत. म्हणजे कषाय रस एकदम स्ट्रॉंगली मलबद्धता निर्माण करतो, कटू त्याच्या खालोखाल, तिक्त त्याच्या खालोखाल.
नंतर पटू, पटू म्हणजे लवण रस. पटू आम्ल मधुराहा स्निग्धाहा सृष्ट विणमुत्र मारुता. म्हणजे खारट, आंबट आणि मधुर असं घेतलं तर खारट जरा कमी स्निग्ध आहे, आम्ल त्याच्यापेक्षा जास्त स्निग्ध आहे आणि मधुर त्याच्यापेक्षा जास्त स्निग्ध आहे, पण स्निग्धच आहे. आणि सृष्ट विणमुत्रता, मलमूत्र जाण्याची जी टेंडन्सी आहे, खाली नेण्याची जी अनुलोमित करण्याची जी त्याची स्वभाव आहे, तो लवणाचा थोडा कमी, नंतर कुठे गेला, लवण, आम्ल आणि मधुराचा सगळ्यात जास्त. पुढे पटोः कषायः तस्मात् मधुराः परम गुरु. पटो म्हणजे लवण आणि कषायापेक्षा, तस्मात्, त्यांच्यापासून मधुर जो आहे तो परमगुरु, सगळ्यात जास्त जड रस गुरु हे मधुर आहे. आणि लघु आम्ल कटुः तस्मात् अस्मादपि च तिक्तकाः. काय लिहिले? लघु आम्ल कटू यापासून काय, आम्लरस आणि कटुरस यापासून तिक्त रस जो आहे तो सगळ्यात जास्त लघु आहे आम्ल आणि कटूपासून. म्हणून तिक्तरस आपण ह्याच्यात वापरतो आमपाचनामध्ये. कळालं का? यात काय, ह्या श्लोकामध्ये काय अडचण वाटते? वाचा बघा एकदा. शेवटचं परत कुठलं? कटू तस्मात्. लघु म्हणजे हलका. हलका कुठला रस आहे? आम्ल कटुः तस्मात् तस्मादपि च तिक्तकः. म्हणजे काय की आम्ल कटू यांच्यापासून आणि ह्यांच्यापेक्षा पण तस्मादपि तिक्त रस जो आहे तो लघु आहे. इथे काय लिहिले बघू दे मला, खाली 3 मध्ये काय लिहिलंय? अस्य अग्रे लवणाद आम्ल मधुरो कार्यो स्यात् यथाक्रमं वायुर् अनुबंधस्य पाक शांती प्रवृत्तये. तर काय बोललो? तर हा श्लोक मग बघा वाचून एकदा, त्यात काय कळत नाही काय ते बघा. सोपं आहे. आम्ल कटू याच्यापासून, म्हणजे आम्लापासून आणि कटूपासून, आणि तिक्त जो आहे तो सगळ्यात लघु आहे, लघुतम आहे. जाऊ पुढे वाचू. सर्वांग सुंदर टीका वाचू काय? सर्वांग सुंदर. कटू आम्ल लवणाः रसाः यथोत्तरम उष्णवीर्याः. हे सगळे उष्णवीर्य आहेत. यथोत्तरम उष्णवीर्याः. लवण सगळ्यात उष्ण त्या ह्यांच्यापैकी. आपण लवण कमी खातो म्हणून त्याचा उष्णता ती जाणवत नाही. आलं लक्षात? नाही तर लवण जास्त खाणाऱ्यांचं व्याधी सगळे बघा रक्ताचे आहेत. आणि घशाशी आग होणं आहे की नाही, लवणाचं काम काय? लवणाचं श्लोक नंबर 3 बघा, 3च्या पुढचा.
बघितला का श्लोक? बघितला का लवणाचा? लवण हां, त्यात काय आहे? कपोल गलदाहकृत. हां, गालाचा गळ्याचा सगळ्यांचं आग करणारा रस आहे. पण आपण तेवढं मीठ खात नाही ना. असं लवण असं मुठभर खाल्लोय का आपण? कधी नाही खाल्लंय, आहे की नाही? खाल्लंय का? नाही खाल्लंय. आहे ना? तर तेवढं त्याच्यात दाह आहे. कशामध्ये? लवणामध्ये. वाचू पुढचं. काय प्रश्न आहे का तुम्हाला? पडतोय का? काय प्रश्न नाही ना? वाचू का पुढे? कटुः उष्णः. बोला. ते कटुरस सेवनाचं सांगितलंय ना सूत्रामध्ये, मलमूत्र अवष्टंभ तिखट रस सेवनाने. पण मग अवष्टंभ काही पेशंट मध्ये तर मलप्रवृत्ती होताना दिसते सर. तिखट ते कसं समजायचं? ते कफ संसृष्ट पित्त असतंय. आता हे कसं आहे? हे आपण प्लेन म्हणजे हे करतोय. काय करतोय? हे सर्वसामान्य नियम आहेत. हे आत्ता बघतोय ते आपण. बरोबर आहे की नाही? मधुर रस जो आहे तो सृष्ट विणमूत्रता आहे दाखवलेला इथे, आहे की नाही? तुझा अग्नी चांगला पाहिजे तर हे दिसणारे काम आहेत. बरोबर आहे? हे रोग्यामध्ये नाहीत बघायचेत आपण रसांची कामं. म्हणजे रोग्यामध्ये बघायचे, पण हा नियम स्वस्थ व्यक्तींमध्ये. लक्षात आलं का? खरं या अध्यामध्ये लिहायला पाहिजे. बघ पुढे आहे. चला पुढे. त्या देणाऱ्या पेशंटला कुठला गुण आधीच वाढलेला आहे आणि कुठल्या गुणाचं आपण द्रव्य देतो, आहे की नाही? नुसतं तिखट नाही आपण खायला लागत. ते तिखट स्निग्धयुक्त असतं, जलयुक्त असतं, द्रवयुक्त असतं, है ना? असं ते असतं काहीतरी. आणि मग तो द्रव गुणात्मक पित्त खूप वाढतं आणि ते मग त्याला सुलाभ लागतात. लक्षात? बा ठीक आहे. आम्ल उष्णतरः कटुः उष्णः आम्ल उष्णतरः एवढा श्लोक आता संपूया. हा संपवायला पाहिजे चॅप्टर. म्हणजे चांगले चॅप्टर पुढे महत्त्वाचे चॅप्टर सुरू होतील 11 पासून. आणि लवण उष्णतमः एवं उत्तरत्र अपि यथोत्तरत्वं योज्यम. असं जे उत्तरत्व आम्ही सांगितले तसं पुढे पण तुम्ही तशी त्याची योजना करा. तो जो क्रम आहे ना तो. तिक्तादयश्च तद्वद एव यथोत्तरम शीतवीर्याः. तिक्तादी सांगितले आहेत ते यथोत्तरम शीतवीर्य तुम्ही तसे घ्या. तेन तिक्तः शीतवीर्याः कषायः शीतवीर्यतरः मधुरः शीतवीर्यतमः इति स्थितम. तर ते जे आहेत तिक्त कषाय आणि मधुर ते तो क्रम असा घ्या की मधुर जास्त शीत आहे, कषाय त्याच्यापेक्षा कमी आणि तिक्त त्याच्यापेक्षा आणि कमी. तिक्त कटू कषायाः वृक्षाः विष्टंभकृत. काय? तिक्त कटू कषाया वृक्षा विष्टंभकृत. हे काय? विष्टंभ करणारे आहेत. कषाय सगळ्यात जास्त विष्टंभ करतो. तथेती. आता हे जे आहे सर्वसामान्यासाठी नियम आहे. तुमचा अग्नी चांगला आहे, सगळे धातू चांगले आहेत, त्यावेळीचे हे कर्म असे. तुमचे दोष कुठला आहे, कुठला दोष कशाशी संसृष्ट आहे, बरोबर आहे की नाही? जसं त्या लकव्याच्या पेशंटला कधी मग लकवा मारतो, मग RT ट्यूब टाकतात आणि मग ते भाताची पेज पाजत बसतात, हे नाही? त्याच्यात आम आहे नाही हे विचारच केला जात नाही पॅरालिसिसच्या पेशंटला, आहे की नाही? आणि मग ते आम आणि वाढत बसतो, अजून वाढत बसतो, खूप वाढतो. मग परत आम पोट फुगतंय म्हणून परत मग एनिमा दिला जातो. परत तो आम असाच्या असा बाहेर पडतो. परत
पेज पाजतात. मग असे काही पेशंट असतात, मग ते आमावस्था आहे की नाही हे पण बघायला पाहिजे, आहे की नाही. त्यामुळे नियम कुठल्याही स्वस्थासाठी हे सगळे नियम आहेत. दोष ज्यावेळी कुठलाही व्याधी येईल त्याचा दोष कुठला आहे, कशाच्या अनुबंधित दोष आहे, हेतू कसल्या हेतूने काय झालेला आहे, त्यानुसार हे क्रम बदलणार. काही पेशंटमध्ये लवणच द्यावे लागणार आहे मूढ वातानुलोमासाठी, तर मधुर रस देऊन उपयोग नाही करायला लागणार आहे. काहींना आम्लरसच द्यावा लागणार आहे सृष्ट बिनमूत्रासाठी, तिथे त्याच्यासाठी तोच श्रेष्ठ असणार आहे. आणि काहींना मधुर द्यावा लागणार आहे. तर ते व्याधीनुसार व्यक्तीनुसार ते बदलणार आहे. पण हा सर्वसामान्य नियम आहे. ठीक आहे. तिक्त कटू कषाया वृक्षा विष्टंभकृत झालं. तथा इति यथोत्तरम इति इत्यर्थ ते झालं. पटवादया म्हणजे लवण आदी जे आहेत ते स्निग्धा निस्सारित विणमूत्र वातश्च. तर हे जे पटवादी लवण आदी जे आहेत, आता ज्यांना कडक संडास लावते, खडा संडास होते, त्यांना हिरडा आणि ते काय काय धोती योग चूर्ण आणि असं काय काय दिलं जातं. परत त्याच्यात निशोत्तर असतं, क्षार असतं, आहे ना. ते दिले की आणि कोरडेपणा येतो. मग तुम्हाला त्यात जर मधुरपणा, त्याच्यात तुम्हाला जर स्निग्धता आणायची असेल तर तुम्ही त्यात जर सैंधव म्हणजे एरंडेल तेल देणं हा पर्याय आहे, पण तुम्हाला त्याच्यात ते आणायचं असेल तर तुम्ही सैंधव त्यात टाकलं, असं टाकलं तर ते काय होतं, त्याच्यात स्निग्धता येते. का? कारण पटवा आम्ल मधुरा स्निग्धा. ठीक आहे. बरं, लवण रसाचं कॉम्पोजिशन बघताना काय त्याच्यात आहे ना, आप महाभूत आहे ना. तथा इति तत्रापि वर्तते. अशा प्रकारे हे सांगितलं जातं. अर्थात लवणात कषायो गुरुतरः, कषायात मधुरम परमम गुरु अतिशयन गुरुरित्यर्थः. ज्यावेळी गुरु आम्ही परम गुरु म्हणतो त्यावेळी ते जास्तीत जास्त गुरु आहे. लवणापेक्षा मधुर हे खूप गुरु आहे. आम्लो लघु तस्मात् आम्लात, कटुः लघुतरः तस्मात् कटोः, तिक्तोः लघुतमः. तर आम्ल, कटू आणि हे जे आहेत ते त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लघु जो आहे तो तिक्तरस आहे. ही टीका आपण वाचूया, संपूया हे माद्रीची. आता रसानाम, हे काय करायचं, हे वाचायचं, हे महत्त्वाचं असतं. जरी ते महत्त्वाचं वाटलं नाही तरी, आणि त्याच्यावर खूप चिंतन करायचं. खूप चिंतन केलं की आपल्याला खूप काही काही गोष्टी कळतात. प्रॅक्टिसमध्ये रसांचा विचार करून खूप गोष्टी करता येतात. आता रसानाम गुणतारतम्यम. आता आम्ही गुणतारतम्य सांगतोय. कोणाचं? रसांचं. आत्तापर्यंत रस केलं तर रसांचं स्कंद बघितलात, आता त्यांचं गुणतारतम्य सांगतोय. म्हणजे गुण कसे आहेत आणि ते वर खाली तारतम्य. तत्र वीर्य तारतम्यम आह. आता ही वीर्य तारतम्य आम्ही तुम्हाला सांगितलं, उष्ण शीत. कटुको रसाः उष्णवीर्याः ततो आम्लाः ततो लवणाः, तिक्तरसः शीतवीर्याः ततो कषायाः ततो मधुरः. ततो म्हणजे त्याच्यापासून असं. तद्वत एव इति वीर्येण यथोत्तरम. तिक्तो वृक्षो बद्धमलश्च ततः कटुः ततो अपि कषायः, लवणाः स्निग्धाः सृष्टमलश्च ततो आम्लाः ततो मधुरः, लवणो गुरुः ततः कषायः ततो मधुरः, आम्लो लघु ततः कटु ततो अपि तिक्तकाः. अत्र अपि प्रायः इति अनुवर्तते. की सगळीकडे जनरली हे अनुवर्तन केलं जाणार, असंच असणार. तेन आम्लस्य अपि आमलकस्य शीतवीर्यत्वम इत्यादी स्वयं ऊह्यम. काही ठिकाणी काय होणार, आम्लरस त्यांनी सांगितलं आहे की हा उष्ण आहे, पण आम्लकी जी आहे ती शीत आहे की नाही. तर अशा वेळी हे नियमाला अपवाद ठरणार आहेत. ते तुम्ही स्वतः जाणा, स्वतः चिंतन करा. आता एव मधुर आम्ल लवणाः स्निग्धा गुरवश्च
बरं आम्लकी वृक्ष आहे की नाही. स्निग्धा गुरुवश्च कटुतिक्त कषाया वृक्षा लघवश्च. म्हणजे मधुर आम्ल लवण हे स्निग्ध आणि गुरु आहेत आणि तिक्त कटु कषाय वृक्ष आणि लघु आहेत. इति शुश्रुतोक्तम आम्लस्य गुरुत्वम कषायस्य लघुत्वम अपि उपपन्नम. की सुश्रुताच्या सांगितले की आम्लाचे गुरुत्व आणि कषायाचं लघुत्व असा अर्थ इथे बाहेर पडतो, निर्माण होतो की आम्लरस हा गुरु आहे आणि कषाय रस हा लघु आहे. ठीक आहे, वाजले का 4? ठीक आहे, पुढे वाचूया. मला वाटलं आज संपेल, पण नाही, मोठं आहे सगळं काम. इदानीं रसानाम आधारेण संयोगान कल्पनाचं विभजनन आह. की आम्ही रसांच्या आधाराने संयोगान कल्पना, त्यांचा संयोग करून कल्पना, औषधीय कल्पनांचं विभजन करणार आहे, सांगणार आहे तुम्हाला. सेपरेशन असं पुढच्या श्लोकात आहे. ठीक आहे, थांबूया इथपर्यंत. काय डाऊट किंवा काय विचारायचं आहे? काय विचारायचं आहे का? येतोय का माझा आवाज? बघा मागे बघू, काय विचारायचं आहे का? आता झालं हे. आता मी काय करतो, ह्या अध्यायाचं आता 29वा श्लोक घ्यायचा, 40वा श्लोक घ्यायचा, 40, 41, 42. याच्यात काय नाही, याच्यात फक्त परमिटेशन कॉम्बिनेशन केलेली आहेत. त्या मधुर 2 जोड्या करायच्या, मधुर आम्ल मधुर लवण मधुराच्या करायच्या, नंतर 3चे करायचे गट, नंतर 4चे गट करायचे, 5चे करायचे, 6चा 1. असं केलं की ते संयोग होणार आहे. त्यामुळे हा 40, 41, 42ची टीका जी आहे ती काय तुम्ही पण वाचू शकाल, त्याचा काही मोठा विषय नाही गहन. राहिली गोष्ट 43 वाचू, 44 वाचू. आत्ता वाचूया का? त्रास होईल आहे ना, उद्या वाचू. थांबूया.